नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलमध्ये किस्से अनसुने. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या एका कॉलेजमधल्या मित्रांनी सांगितलेला अनुभव तुम्हाला कथन करणार आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. 10 सप्टेंबर गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी भावंड आपापल्या कुटुंबासोबत 2 दिवसासाठी कोकणात गेलो होतो. 10 तारखेला पौर्णिमा होती. सकाळी 7च्या सुमारास आम्ही काही 4 व्हीलर घेऊन सगळे निघालो. वातावरण खूप सुंदर होतं. हवेत छान गारवा जाणवत होता. 2-3 तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलो. तिथून पुढे आम्ही ताम्हिणी घाट लागणार होता. नाश्ता उरकून जरा फ्रेश झालो आणि मग प्रवास सुरू केला. घाटातून जाताना निसर्गरम्य परिसर पाहून जणू स्वर्गात आल्याचा भास होत होता. पावसाळा होऊन गेल्यामुळे सगळा परिसर हिरवागार दिसत होता. जणू डोंगराने हिरवा शालूक पांघरला आहे. अक्षरशः ढग जमिनीवर उतरले होते. सगळा असमंत धुक्याने आच्छादला होता. पुढे गेल्यावर आम्हाला डोंगरावर साचलेल्या पाण्यामुळे वाहणारे लहान धबधबे दिसले. आमच्यासोबत अजूनही गाड्या पुढे चालल्या होत्या. निसर्गाचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते. आम्हा भावांच्या गाड्या एका मागोमाग होत्या. जणू काही गाड्यांची शर्यतच लागली होती. दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही गावात पोचलो. माझ्या भावाने 10 रूम्स बुक केले होते. पोहोचल्या फ्रेश होऊन आम्ही जेवण केले आणि आराम करण्यासाठी आपापल्या खोळांकडे गेले. दुपारची झोप झाल्यावर संध्याकाळी 5:15ला चहा पिण्यासाठी बाहेर आलो. सगळ्यांनी चहा घेतला आणि तिथून समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. आमच्यातले काही पाण्यात पोहायला गेले आणि मजा मस्ती करू लागले. बऱ्याच दिवसांनी असे एन्जॉय करायला मिळाले होते, त्यामुळे सगळे खूप खुश होते. समुद्राला भरती होती. अंधार पडायला सुरुवात झाली तसे आम्ही पाण्याबाहेर पडलो. काही वेळ किनाऱ्यावर बसून गप्पा गोष्टी केल्या आणि मग हॉटेलकडे जायला वळलो. हॉटेल अगदीच किनाऱ्याला लागून होते, त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज तिथपर्यंत येत होता. तसं बघायला गेलं तर खूप शांत वातावरण होतं आणि त्यात आवाज होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा. आम्ही रूमवर गेलो आणि काही वेळात जेवायला बाहेर आलो. जेवता जेवता पुन्हा आमचा गप्पा सुरू झाल्या. ज्या चांगल्याच रंगल्या. घड्याळाचा काटा पुढे सरकत असला तरी ही रात्र संपूच नाही असं वाटत होतं. तेवढ्यात माझ्या 2 भावांना म्हणजे महेश आणि नितीनला, नावं ही काल्पनिक आहेत मित्रांनो, पान खाण्याची हुक्की आली. आम्ही राहत होतो तिथे विचारले, पण ते म्हणाले की या भागात काही एकही पान टपरी नाही, पण इथून दापोळीच्या दिशेने गेलात की एखादी पान टपरी नक्की दिसेल. तितक्यात सिद्धार्थ म्हणाला, तुम्ही पान आणायला जात असाल तर औषध पण घेऊन या. नितीनने गाडीची चावी घेतली आणि तो, मी आणि महेश आम्ही हॉटेल बाहेर पडलो. साधारण 14 किलोमीटर अंतरावर ते गाव होते आणि आम्हाला जाताना रस्त्यात टपरीही दिसते का ते पाहायचे होते. रात्रीचे 10:30 वाजले असतील. गावाकडचा रस्ता असल्यामुळे स्ट्रीट लाईट नसून सुद्धा नीट रस्ता दिसत नव्हता. अंधार खूपच गडद भासत होता.
11 वाजता आम्ही त्या गावात पोहोचलो. रस्त्यात एक दोघांना मेडिकल आणि टपरी कुटी उघडी मिळेल हे विचारूनही घेतलं, पण कळले की इवाना दोन्हीही बंद झाले आहे. झालं, इतक्या लांब येऊन काही उपयोग नाही. फेरी आणि वेळ वाया गेला. निदान औषध तरी मिळाले असते तरी चालले असते असे वाटले. हताश होऊन नितीन गाडी चालवत होता. रस्ता अनोळखी असल्यामुळे त्रास होत होता. मोबाईललाही रेंज नसल्यामुळे मॅप वापरता येत नव्हता. परत येताना काही अंतर गेल्यावर कळले की आम्ही रस्ता चुकलो आहोत. गेल्या 15 मिनिटात रस्ता बदलून आम्ही कुठे भटकत होतो आमचे आम्हालाही माहीत नव्हते. बराच वेळानंतर एक चौक दिसले आणि तिथे काही पोरं गप्पा मारताना दिसली. आम्ही त्यांच्या जवळ जाणार तितक्यात अचानक गाडीसमोर एक व्यक्ती आली. ती हातवारे करत आम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही विचारले की रस्ता चुकलो आहोत, इथे पुढे कसे जायचे, पण तितक्यात भावाने खांद्यावर हात ठेवला आणि मला कळायला वेळ लागला नाही की त्या व्यक्तीला बोलता येत नाही आहे. तितक्यात चौकात असलेला एक मुलगा धावत आला. आम्ही त्या मुलाला रस्ता विचारून घेतला. तो म्हणाला की तुम्ही जवळजवळ 5 किलोमीटर पुढे आला आहात. तुम्ही ज्या रस्त्याने आलात तिथून पुन्हा मागे जा आणि तिथे तुम्हाला एक पूल दिसेल. तिथून उजवीकडे वळा. आम्ही त्या मुलाचे आभार मानले आणि नितीनने गाडी वळवली. पुढच्या काही मिनिटात आम्ही त्या पुलाजवळ येऊन पोचलो. पण त्या परिसरात पाहतो तर काय, त्या भागात एकही वळणाचा रस्ता नव्हता. त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे आम्ही उजवीकडे पाहिले, पण तेथे तसा कोणताही रस्ता नव्हता. त्या मुलाने आम्हाला चुकीचा मार्ग सांगितला. हळूहळू भीती मनात घर करू लागली होती, पण आमच्यापैकी कोणीही चेहऱ्यावर ते दाखवत नव्हतं. अधूनमधून आम्हाला मोबाईलची रेंज मिळत होती. हॉटेलमधून सगळ्यांचा फोन येत होता, पण रेंज येत जात असल्यामुळे ना त्यांना आमचा आवाज येत होता ना त्यांचा आम्हाला. त्यात फक्त नितीनकडे फोन होता आणि आमचे दोन्ही फोन रूममध्ये चार्जिंगला ठेवून आलो होतो. शेवटी बऱ्याच वेळाने आमचा फोन त्यांना लागला आणि आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण लवकरच येतो असे सांगितले. बरीच रात्र झाली होती म्हणून सगळे खूपच काळजी करू लागले. एवढ्या रात्री कशाला बाहेर जायचे, एक तर अनोळखी रस्ता, अशी चर्चा तिथे सुरू झाली होती. मी नितीनला म्हणालो की जरा पुलाच्या पुढे जाऊन बघू. इथे असे थांबून काय करणार, रेंज मिळत नसल्याने लाईव्ह लोकेशनही मिळत नव्हते. काय करावे काहीच सुचत नव्हते. नितीनने पुन्हा गाडी मागे वळवली. तितक्यात हलक्याशा पावसाच्या सुरू झाल्या. हलक्याशा पावसाच्या सरी सुरू झाल्या. वातावरणात गारवा जाणू लागला. 10-15-20 मिनिटं झाली असतील. गाडीचा वेग कमीच होता. आम्ही आजूबाजूला पाहत होतो. गाडीच्या खिडक्याही उघड्याच होत्या. तितक्यात कुठून तरी एक मोठा बेडूक समोरच्या काचेवर येऊन आपटला आणि आम्ही तिघेही दचकून मागे झालो. बहुतेक पुढे घडणाऱ्या घटनेचा तो एक इशारा होता. नितीनने गाडीचे वायपर चालू करून त्या बेडकाला हटवले आणि आम्ही पुढे जात राहिलो. थोड्या अंतरावर आम्हाला एक रिक्षा दिसली. मी त्या माणसाला रस्ता विचारला. त्याने सांगितले की पुलाच्या उजवीकडे एक रस्ता आहे. आम्ही विचारात पडलो की याबद्दल तर त्या मुलानेही आम्हाला सांगितले होते, पण जेव्हा आम्ही त्या पुलाजवळ गेलो तेव्हा त्या भागात कोणताही रस्ता नव्हता. मी त्या रिक्षावाल्याला विनंती केली की आम्हाला रस्ता दाखवा जरा, तर तो म्हणाला की मला उलट दिशेला जायचे आहे, त्यामुळे जमणार नाही, आणि तो उलट दिशेने निघून गेला. आम्ही पुन्हा एकदा गाडी पुलाकडे वळवली. 3-3.5 किलोमीटर मागे आलो. यावेळी पूल क्रॉस केल्यावर उजवीकडे आम्हाला रस्ता दिसला. वळणार तोच आम्हाला एक रिक्षा दिसली. जसे जवळ जाऊ लागलो तसे दिसले की तोच रिक्षावाला आहे जो आम्हाला मागे दिसला होता. आता मात्र आमची चांगलीच तंतरली. नितीननेही तरीही हिंमत करून त्याच्याजवळ गाडी नेली आणि मी काही विचारणार तितक्यात तोच रिक्षावाला म्हणाला,
अरे तुम्ही कुठे गेला होतात? मी तुम्हाला माझ्या मागे यायला सांगितले होते. त्याच्या या वागण्याने आम्हाला थंड वातावरणात अक्षरशः घाम फुटला, कारण त्या परिसरात दुसरा कुठलाही रस्ता नव्हता. गेल्या 15-20 मिनिटात आम्हाला एकही रिक्षा ओलांडून पुढे गेली नव्हती. त्यामुळे तोच रिक्षावाला आमच्या पुढे कसा काय आहे हे कळण्याच्या पलीकडे होते. या सगळा विचित्र पण तेवढ्याच भयानक प्रकाराने भांबावून गेलो होतो. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की आम्ही एका भयानक चकव्यात अडकलो आहोत आणि यातून बाहेर पडणे वाटते तितके सोपे नाही. तितक्यात माझी नजर साईड मिररमध्ये गेली आणि मला दिसले की तो मुका व्यक्ती मागे उभा राहून उजव्या दिशेला बोट दाखवून उभा आहे. मला काय वाटले काय माहीत, मी नितीनला म्हणालो, गाडी उजव्या रस्त्याने घे आणि जमेल तितक्या वेगात घे, काही झाली तरी थांबवू नकोस. नितीनने सांगितल्याप्रमाणे गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली. बराच वेळानंतर आम्ही हॉटेलवर पोहोचलो. सगळे काळजी करत आमची वाट पाहत होते. आम्हाला बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आम्ही घडलेला प्रकार सांगितला तसे सगळेच घाबरले. आमच्यासोबत मामीही होती. ती म्हणाली, या ठिकाणी असे प्रकार होतच राहतात आणि या गोष्टीचा प्रभाव खूप दिवस मनावर प्रभाव करून राहतो. मित्रांनो, इतके दिवस अशा कथा ऐकून होतो, पण यावेळी आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. अजूनही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. हा अनुभव मी उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील अनुभवात, पुढील कथेत. तोपर्यंत नमस्कार.